नमस्कार, किचन क्वीन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण बनवणार आहोत रगडा चाट किंवा रगडा पोळी। ही रेसिपी एकदम मुंबई स्टाईल मध्ये बनवून तयार होते। त्यासाठी आज आपण घरातीलच साहित्य वापरून ही रेसिपी बनवणार आहोत। ही रेसिपी एकदम चटपटीत बनवून तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरू करू। रगडा बनवण्यासाठी या ठिकाणी मी 250 ग्राम पांढरा वाटाणा घेतलेला आहे आणि त्याला 8 घंट्यासाठी भिजवलेला आहे। नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्यामध्ये भिजवलेलं होतं मी। जर तुमच्याकडे टाइम नसेल तर तुम्ही 6 घंट्यासाठी गरम पाण्यामध्ये पांढरे वाटाणे भिजवून घेऊ शकता आणि भिजवल्याच्या नंतर आणखी एक वेळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। आता आपण कुकर मध्ये जवळपास वाटाण्याच्या वरती 1 सेंटीमीटर पाणी इतकं पाणी टाकायचं आहे। पहा 1 सेंटीमीटर इतकं पाणी आहे। 1/4 टीस्पून हळद टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता कुकरला झाकण लावून आता आपण 5 शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर कुकर थंड करून घेऊया। उकडून घेतलेले वाटाणे आता आपण कढईमध्ये टाकून घेऊया। उकडून घेतलेले वाटाणे अशा प्रकारे स्मॅश झाले पाहिजे। एक उकडून घेतलेला बटाटा यामध्ये टाकायचा आहे। वाटाण्याला आता आपण स्मॅश करून घेऊया। वाटाण्याला रगडून तयार केले जाते, त्यामुळे याला रगडा असं म्हणतात। पहा व्यवस्थित स्मॅश करून घ्या। कंटिन्यूअस 5 मिनिटं मी रगड्याला असं रगडून घेतलेलं। जर तुम्हाला रगड्याला स्मॅश करायला कंटाळा येत असेल तर तुम्ही वाटाणे मिक्सर ग्राइंडरला बारीक किंवा थोडंसं मोठा रगडा बनवून घेऊ शकता। पहा स्मॅश करून झालेला आहे। आता यामध्ये आता आपण वाटाणे उकडून घेत असताना आपण त्यामध्ये पाणी टाकलेलं होतं, तेच पाणी आता आपण यामध्ये टाकणार आहोत। पहा गरम पाणी करून टाकायचं आहे, थंड पाणीचा यूज करायचा नाही, नाहीतर रगड्याची चव बदलेल। आता मीडियम गॅसवरती आता आपण स्मॅश करत रगड्याला रगडून घ्यायचं आहे। गरम पाण्याचाच यूज करायचा आहे। आता रगड्याला आता आपण व्यवस्थित स्मॅश करून घेऊया। आणखी 2 मिनिटं मी या रगड्याला स्मॅश करून घेणार आहे। रगड्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी जर तुम्हाला आणखी पाणी टाकावं लागत असेल तर आपण जे पाणी पितो तेच पाणी फक्त गरम करून टाकायचं आहे, एवढाच फरक आहे। ही तुमच्यासाठी खास टिप आहे। अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि रगड्यामध्ये थोडे अशा प्रकारे वाटाणे देखील ठेवायचे आहेत सोते, त्यामुळे टेस्ट खूप छान येते। चवीनुसार अर्धा टीस्पून मीठ, पाव टीस्पून काळं मीठ, पाव टीस्पून चाट मसाला, पाव टीस्पून लाल तिखट टाकायचं आहे, पाव टीस्पून धने आणि जिरे ओवा पूड टाकायचे आहे, पाव टीस्पून पाणीपुरी मसाला आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आहे। आणि आता या रगड्याला आता आपण 20 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती उकळून घ्यायचं आहे। कन्सिस्टन्सी पातळ आहे, नंतर उकळून घट्ट होईल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। 20 मिनिटांनंतर पहा थिकनेस किती छान झालेली आहे, एकदम परफेक्ट थिकनेस आहे। अशीच थिकनेस असायला पाहिजे। आता आपला रगडा आता रेडी आहे। आता रगडा आपण सर्व करण्याच्या आधी एक वेळेस असं स्मॅश करून घेऊया। पहा किती छान रगडा आपला पण तयार आहे। नक्की ट्राय करा ही रेसिपी, सर्वजण आवडीने खातील। रगडा बनवून तयार आहे। रगड्यासाठी या ठिकाणी मी 2 चिरलेले बारीक कांदा, थोडीशी कोथिंबीर, काळं मीठ, लाल तिखट, चाट मसाला, जिरे पूड आणि धने पूड आहे, फरसाण आणि शेव घेतलेली। या ठिकाणी हा रगडा आहे। गोड आणि आंबट पाणी आहे। गोड पाणी कसं बनवायचं याची रेसिपी मी आपल्या व्हिडिओवरती टाकली होती, त्यामध्ये फक्त मी थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे। घरीच बनवलेलं गोड पाणी आहे। रगड्यासाठी पुऱ्या घेतलेल्या आहेत, ही पुरी देखील मी घरीच बनवलेली आहे। पहा किती टम फुगलेली आहे। हा देखील व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता। 5 पुऱ्या घेतलेल्या आहेत आम्ही आणि हलक्या हाताने क्रश करायच्या आहेत, फार चुरा करायचा नाहीये। पहा किती क्रिस्पी झालेल्या आहेत आपल्या पुऱ्या। असा चुरा केल्याच्या नंतर यावरती त्या पुऱ्यावरती आता छान असा गरम रगडा टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला जेवढा रगडा लागतो त्याप्रमाणे रगडा घ्यायचा आहे।
आपण बनवून घेतलेलं गोड पाणी टाकायचं आहे. हे गोड पाणी खूपच छान झालेलं आहे. गरजेनुसार थोडंसं तिखट पाणी टाकायचं आहे. चवीनुसार थोडंसं चाट मसाला, थोडंसं काळं मीठ, लाल तिखट, धने आणि ओवा पावडर, थोडासा पाणीपुरी मसाला, थोडासा कांदा थोडासा जास्त टाकायचा आहे. चवीनुसार फरसाण, थोडीशी बारीक शेव, ही नायलॉन शेव आहे, आणि थोडीशी कोथिंबीर. पहा किती छान दिसत आहे. आणि वरून थोडासा आणखी चाट मसाला आणि थोडासा काळं मीठ आणि वरून जिरे वापर. पहा रगडा आपला तयार झालेला आहे. किती छान दिसत आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. तुम्हाला जर कोथिंबीर जास्त आवडत असेल तर अशा प्रकारे थोडीशी जास्त कोथिंबीर टाका. पहा किती छान रगडा दिसत आहे. मस्तच आहे रेसिपी.